चंद्रपूर जिल्ह्यात राज्य सरकारने दारूबंदी केल्यानंतरही जिल्ह्यात दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात दारूच्या बाटल्यांचा महापूर बघायला मिळाला। देशी दारूच्या हजारो रिकामा बाटल्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या आढळल्या। या बाटल्या दिसताच उपस्थितांनी त्यांचा व्हिडिओ घेऊन सोशल मीडियावर चांगलाच फिरवला। चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय चांगल्या हेतूने घेतला असला तरी त्याचा फज्जा आता या व्हिडिओने उडाला आहे। चंद्रपुरात दारूबंदीसाठी महिलांचं मोठं आंदोलन झालं होतं। त्यामुळे सरकारने दारूबंदी केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने चंद्रपुरात दारू सर्रास मिळत आहे। शहरातील एखाद्या नाल्याची सफाई होत असताना मागील 4 वर्षात अशा कित्येक बाटल्या शहरात दारूबंदी असताना देखील आढळल्या आहेत। त्यामुळे चंद्रपुरात दारू येते तरी कुठून असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दुर्गापूर रोडवर एके ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या खाली बाटल्या अशा रस्त्यावर पडून दिसल्या। दारूबंदीचे जर असे तिथडे रस्त्यावर उडत असतील तर मग या दारूबंदीची कठोर अंमलबजावणी शासन प्रशासन का करत नाही, जाणीवपूर्वक करत नाही का? मतासाठी दारूबंदी करण्यात आली असा एक आरोप होता। किमान मतासाठी जर दारूबंदी करण्यात आली असेल तर कमीत कमी निवडणुका तरी बिना दारूनं झाल्या पाहिजे अशी एक आमची अपेक्षा होती। पण निवडणुकातही दारूचा महापूर जर येत असेल तर या दारूबंदीच्या विरोधात, या अवैध दारूच्या विरोधात प्रश्न असा आहे की सरकार तर याच्याकडे गंभीरतेने पाहतच नाही, पण आमच्या जिल्ह्यातल्या अनेक दारूबंदीचे जे समर्थक होते त्यांनी सुद्धा अवैध दारूबंदीच्या विरोधात, अवैध दारू विक्रीच्या विरोधात 4 वर्षामध्ये सुद्धा काढलेला नाही आहे। आणि यामुळे एकूणच लोकांच्या मनामध्ये निराशेचं वातावरण आहे। याचा शासनाने विचार करावा। एक चांगला निर्णय होता, त्याची चांगली आणि कठोर अंमलबजावणी दारूबंदीची करावी आणि नसेल होतं शासनाने जाहीर करावं, मान्य पालकमंत्र्यांनी जाहीर करावं की आता आम्ही दारूबंदीची अंमलबजावणी करू शकत नाही। मग जनतेला काय निर्णय घ्यायचा ते जनतेच्या कोर्टात चेंडू टाकावा। पण तसं न करता केवळ म्हणजे बघ्याची भूमिका घ्यायची आणि गल्लोगल्ली दारोदारी आणि आता निवडणुकीच्या दरम्यान रस्त्यावर दारू विक्री जर होत असेल तरी अतिशय गंभीर बाब आहे आणि आम्ही त्याचा विरोध करतो।